नमस्कार विद्यार्थी मित्र हो. तर तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला कल्पना आलीच असेल की आजचा आपल्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे की आता आपल्या परीक्षेला 1 महिना उरलेला असताना आपण जॉमेट्रीमध्ये 40 पैकी 40 मार्क हे कसे आणू शकतो. ठीक आहे. आता तुम्हाला सगळे गणित करण्याऐवजी जी बोर्डाला रिपीट होणारे प्रश्न आहे त्याची तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून तुम्ही त्या प्रश्नांचं व्यवस्थित नियोजन कराल आणि ते जे प्रश्न आहे ते तुम्ही व्यवस्थित सोडू शकणार. तर आजच्या पहिल्या भागामध्ये आपण जी चर्चा करणार आहोत ती चॅप्टर 1ची करणार आहोत आणि या चॅप्टर 1मध्ये आपल्याला कुठले प्रश्न रिपीट झालेले आहेत ते बघणार आहोत आणि या प्रश्नांची तुम्हाला हमखास प्रॅक्टिस झाली पाहिजे. तर आता बघूया पहिला चॅप्टर नंबर 1 चालू करूया. आपला पहिला चॅप्टर सिमिलर. तर सिमिलॅरिटीचा जर तुम्ही बघितला तर हे जे आपले 1 मार्क्सचे क्वेश्चन आहे बघा, मार्च 2019, जुलै 2019, डिसेंबर 20, मार्च 2022. तर तुम्ही जर पहिल्या चॅप्टरचा जर नीट अभ्यास केला तर तुम्हाला कंपल्सरी एक प्रश्न जो आहे तो सिमिलॅरिटीच्या क्वेश्चनवर दिसणारच आहे. त्याच्यानंतर एक प्रश्न अँगलवर दिसणारच आहे. बघा इथे दोन्ही वेळेस तुम्हाला दिसेल. आता आपलं हे वर्ष आहे 2026, म्हणजे आता इथून जर आपण 4 वर्ष मागे जातो म्हटलं तर 22मध्ये जायला पाहिजे आणि 5 वर्ष मागे जातो म्हटलं तर आपण 21ला जायला पाहिजे. पण 21मध्ये बोर्डाची परीक्षा झालेली नाही, त्यामुळे आपण विचार करू की आपले सर्वात जास्त प्रश्न हे आपल्याला 2020, 2000 जे आहे ते 24 आणि आता जर आपण सर्वात लेटेस्ट म्हणाल तर 2026साठी सर्वात महत्त्वासाठी लेटेस्ट प्रश्न जे असणार आहे तुमचे ते 2022चे असणार आहे. तर बघा इथे 1 मार्क क्वेश्चनमध्ये हे प्रश्न तुम्हाला डेफिनेटली करायचे आहेत. हे आपल्या एक्झरसाइज 1.1 मधले प्रश्न आहेत. आता याच्यानंतर हा जो प्रश्न आता इथे तुम्हाला आलेला आहे 16/25, हा प्रश्न तुम्हाला थोडाफार बदलून पण येऊ शकतो, त्यामुळे हा प्रश्न एक तुम्हाला रिपीटेड करायचा आहे. ॲक्टिव्हिटी वाईज जर आपण विचार केला तर बोर्डाची ॲक्टिव्हिटी बघा ही मार्च 2019मध्ये पडली होती, त्यामुळे ही ॲक्टिव्हिटीसुद्धा तुम्हाला यावेळेस रिपीट होऊ शकते. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा हा एक प्रश्न पण तुम्हाला रिपीट होऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला याची जी आहे ती सर्वात जास्त प्रॅक्टिस करायची आहे. आणि त्यानंतर जर आपण गेलो तर हा जो प्रश्न आहे आपल्याला, हा प्रश्न पण आपल्याला पडू शकतो. हा प्रश्नाची तुम्ही सर्वात जास्त प्रॅक्टिस करायची आहे, कारण तुम्ही बघा इथं मार्च 2022 पडलेला आहे. आता जर आपण बघितलं तर 4 वर्षांनी हा प्रश्न आपल्याला रिपीट होऊ शकतो. त्यानंतर जर का तुम्ही बघाल तर हा एक जो प्रश्न आहे आपल्याला मार्च 2022चा, आता इथे तुमचे जे इथे जे 4:5 आहे याच्याऐवजी बोर्ड तुम्हाला आकडे बदलू शकतं, त्यामुळे तुम्हाला या क्वेश्चनकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. आता हा प्रश्न जो आहे तो 2023ला पडलेला आहे ट्रॅपेझियमवाला. त्याच्याऐवजी तुम्हाला एखादा प्रश्न जो आहे तो ट्रॅपेझियमच्या साईड्स बदलून पण तुम्हाला रिपीट होऊ शकतो. आता सर्वात महत्त्वाचं ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला डेफिनेटली करायची आहे, कारण ही मार्च 2020मध्ये पडलेली आहे, त्यामुळे ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला डेफिनेट करायची आहेच. आता यानंतर तुम्ही म्हणाल की हॉट क्वेश्चन्स कुठला असेल, तर हॉट क्वेश्चन आपल्याला या चॅप्टरवर जो अपेक्षित हॉट क्वेश्चन आहे तो आपला अपेक्षित हॉट क्वेश्चन हा आहे, कारण हा जुलै 2019मध्ये पडलेला आहे. आता हा असाच पडेल असं काही नाही, याला थोडंफार XYच्या ऐवजी ABC असं बोर्ड करू शकतं, त्यामुळे तुम्हाला या क्वेश्चनकडे जे आहे ते विशेष लक्ष द्यायचं आहे. जनरली जर आपण बघितलं तर बोर्डाचे हॉट क्वेश्चन जे आहेत ते रिपीट होत नाही. पण एक गोष्ट गेल्या 2 वर्षामध्ये झालेली आहे, ते म्हणजे हा जर प्रश्न तुम्ही बघितला हा मार्च 23मध्ये पण पडलेला आहे आणि हा प्रश्न तुम्हाला 25मध्ये पण पडलेला आहे. म्हणजे आपण जर का एक शॉर्ट समरी जर आपण घेतो म्हटलं तर बघा आपल्याला कुठले प्रश्न, आता कुठल्या टाईप प्रश्न आपल्याला पडू शकतात. हा एक प्रश्न आपल्याला पडू शकतो, त्यानंतर हा एक प्रश्न आपल्याला पडू शकतो आणि त्याच्यानंतर ही ॲक्टिव्हिटी आपल्याला पडू शकते. त्यानंतर जर तुम्ही बघितला तर ही एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला पडू शकते आणि सर्वात महत्त्वाचं ही ॲक्टिव्हिटी आणि ही ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. म्हणजे जर विद्यार्थी मित्र तुम्ही जर बघितलं तर हे जे आहे ते सर्वात इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे आपण परत एकदा आपण याचा रिकॅप करूया. बघा हे 1 मार्क्सचे क्वेश्चन आहे.